आज आपल्यासोबत ओबीसी अधिकार मंचचे खेमनजी कटरे आलेले आहे. हे आपल्याला विस्तृतने जे केलेले कार्य सांगणार आहे. नमस्कार. नमस्कार. ओबीसी संघटनेच्या वतीने आम्ही गेल्या अनेक वर्षापासून काम करतोय आणि महाराष्ट्रातच नव्हे तर देशातील सर्व ओबीसींची जातनिहाय जनगणना व्हावी ही आमची मुख्य मागणी आहे. सध्या बिहार राज्यानं ओबीसीची जनगणना केलेली आहे. त्याच धर्तीवर महाराष्ट्रातील राज्य सरकारने ओबीसी सह सगळ्या जातींची जनगणना करून त्यांची आकडेवारी प्रकाशित करावी, जेणेकरून कुठला समाज मागास आहे हा सगळं स्पष्ट होईल त्या आकडेवारीवरून. त्यामुळे आमची ओबीसी सह सर्व समाजातील घटकांची जातनिहाय जनगणना करण्याची मागणी आहे. विशेष करून सध्या आम्ही सरकारचे आभारी मानू इच्छितो की आमची गेल्या अनेक वर्षापासून ओबीसी वसतिगृह आणि ज्या विद्यार्थ्यांना वसतिगृहात प्रवेश मिळत नसेल त्या विद्यार्थ्यांना स्वाधार योजनेअंतर्गत सारखंच आधार योजना तयार करून त्यांना निधी उपलब्ध करून द्यावा अशी आमची मागणी होती. आणि आमच्या ओबीसी अधिकार मंच, संघर्ष समिती, सेवा संघ सह विविध संघटनांच्या प्रयत्नामुळे राज्य सरकारने 13 डिसेंबरला ओबीसी विद्यार्थ्यांकरता ज्यांना वसतिगृहात प्रवेश मिळणार नाही त्यांना एक निधी 6 ते 10 हजारच्या दरम्यानचा एक निधी देण्याचा एक निर्णय शासन निर्णय काढलेला आहे. त्याबद्दल आम्ही राज्य सरकारचे अभिनंदन करतो. त्यासोबतच आमच्या ओबीसी विद्यार्थ्यांसाठी 72 वसतिगृह, 36 मुलांची आणि 36 मुलींची वसतिगृह करण्याची घोषणा केलेली आहे. ते वसतिगृह राज्य सरकारने त्वरित सुरू करावे याकरिता विदर्भातून ओबीसी युवा अधिकार मंच, ओबीसी अधिकार मंच, ओबीसी संघर्ष समिती, ओबीसी सेवा संघ, ओबीसी क्रांती मोर्चा यांच्यासह विविध संघटनांच्या माध्यमातून आम्ही 1 लाख पोस्टकार्ड मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या नावाने पाठविण्यास आजपासून सुरुवात केलेली आहे. आज गोंदियाच्या पोस्टकार्ड ऑफिसमध्ये आम्ही 1000 पत्र देऊन या अभियानाला सुरुवात केलेली आहे. धन्यवाद. आज मनमोकळेपणाने खेमनजी कटरे यांनी आपले विस्तृत संवादन दिले आहे. सतीश पारधी, नवराष्ट्र, गोंदिया.